आम्ही तिकडचे सगळे गाव मिळून आम्ही आपापल्या घरी गणपती बसवत नाही, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे मुंबईत मातोश्री बंगला, तिथे येऊन आम्ही गणपती बसवतो सर्व मिळून. नाणार आणि सागवे येथे राजापूर तालुक्यात जो बॉक्साईडचा प्रकल्प येणार होता, त्या संदर्भात नाणारमध्ये 29 ऑगस्ट आणि सागव्यामध्ये 5 सप्टेंबर रोजी जनसुनावणी लावण्यात आली. त्या निमित्ताने जेव्हा हे डिक्लेअर झालं म्हणून मुंबईमध्ये मी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की सीएम साहेबांना सांगा, अशा वेळेला नाणारच्या आता इथे लोक बसलेली आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की मग आम्ही गणपती जर 5 सप्टेंबरला तुम्ही जनसुनावणी लावताय आणि 7 सप्टेंबरला गणपती आहे, एकच दिवस मध्ये आहे, मग आम्ही कोकणात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चाललेला आमचा जो उत्सव आहे धार्मिक गणपतीचा, तो आम्ही करायचा की नाही, आमच्यावर का असं वारंवार अशी संकट लागत आहे. त्यापेक्षा आम्ही तिकडचे सगळे गाव मिळून आम्ही आपापल्या घरी गणपती बसवत नाही, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे मुंबईत मातोश्री बंगला, तिथे येऊन आम्ही गणपती बसवतो सर्व मिळून. म्हणजे मुंबईकरांना जे गावाला येतात त्यांना गावाला यायची पण गरज नाही, आम्ही तिथेच गणपती बसवतो. आणि जिथपर्यंत बॉक्साईडची जनसुनावणी आणि प्रकल्प रद्द करत नाही तिथपर्यंत आम्ही गणपती उठवणार नाही. आम्ही तिथे रोज येऊन आरत्या करून तिथेच राहू. तुम्हाला जे काय आमच्यावर कारवाई करायची ती करा. रिफायनरीसाठी पाठिंबा देत आहेत, रिफायनरीसाठी समर्थन करतायत, अशा लोकांच्या विरोधात आम्ही मतदान करणार. की नारायण राणे रिफायनरीला समर्थन देत आहेत म्हणून आपण त्यांना मतदान करायचं नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.